नमस्कार सर्वांना। आज मी तुमच्याबरोबर एकदम वेगळी आणि चविष्ट अशी भेंडीची रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ही जी भेंडीची भाजी आहे ना, एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी हॉटेलसारखी आपण बनवणार आहोत। तर इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। आधी स्वच्छ धुवून कोरडी करूनच ही भेंडी घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला भेंडीची देठं काढून घ्यायची आहेत। मोठं देठ आणि टोकाकरचं छोटंसं देठ असतं तेही काढून घ्यायचं आहे। यानंतर मोठी भेंडी असेल तर 3 तुकडे आणि छोटी भेंडी असेल तर 2 तुकडे। तर हे पाहू शकता 1-1 इंचाचे असे 2 तुकडे केलेले आहेत। तुकडे करून झाल्यानंतर काय करायचं आहे, अगदी अलगद नाजूक हाताने याला फक्त एक चीर द्यायची आहे। अगदीच आतपर्यंत न देता वरच्यावर याला चीर देऊन घ्यायची आहे। याच प्रकारे मी सर्व भेंडी कट करून याला चिरा दिलेले आहेत। यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये रंगाचं लाल तिखट किंवा मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण मिठाचा वापर आपल्याला नंतरही करायचा आहे। मीठ घालून झाल्यानंतर नाश्त्याचा जो मोठ्या आकाराचा चमचा असतो तो भरून आपल्याला 2 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ घालून झाल्यानंतर हे सर्व मसाले, बेसन पीठ या भेंडीला अगदी छान चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे जवळजवळ आपण हे याला मॅरिनेट करत आहोत। तर सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई, पॅन काहीही ठेवू शकता। यामध्ये आपल्याला 1-2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे। तर तेल तुमच्या भाजीच्या हिशोबाने कमी किंवा अधिक करू शकता। आता ही बेसन पिठात मॅरिनेट केलेली भेंडी या तेलावर घालून कमीत कमी 5 मिनिटांसाठी मध्यमपेक्षा मोठ्या आचेवर आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। तर साधारण 5 ते 6 मिनिटं फ्राय होण्यासाठी लागू शकतात। तर छान याला आपण आलटून पालटून 1-1 मिनिटांनी त्याला सतत असं ढवळून किंवा परतून घेऊन छान फ्राय करून घ्यायची आहे। आणि ऑलमोस्ट आपली भेंडी इथे फ्राय करून झालेली आहे। आता यातलं तेल निथळून एका ताटामध्ये आपल्याला ही बाजूला काढून घ्यायची आहे। जवळजवळ 80% पेक्षा जास्त भेंडी आपली इथे फ्राय करून झालेली आहे। आणि आता जे शिल्लक तेल राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला करायची आहे फोडणी। तर हवं तर तुम्ही यातलं तेल थोडंसं कमीही करू शकता दुसऱ्या भाजीसाठी किंवा असंच ठेवू शकता। तर आता याच तेलामध्ये मी एक अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि 2 लवंगा घातलेल्या आहेत। तर यावेळी तुम्ही जिरंसुद्धा वापरू शकता। आता हे लवंग आणि दालचिनी मी छान फ्राय करून घेतलेला आहे। यामध्ये तिखट असलेली एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा जमेल तितका बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे। कांदा, मिरची या तेलामध्ये छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यमच असावी। कांदा आपला सोनेरी रंगावर छान परतून झालेला आहे। आता घरातच ताजी कुटून घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। तर इथे तुम्ही रेडीमेड लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्टही वापरू शकता, पण घरातली ताजी आलं लसूणची पेस्ट असेल तर स्वाद अधिकच आपला छान येतो या भाजीला। आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत एक साधारण 2 मिनिटं इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि मग यामध्ये आपल्याला घालायचे आहेत घरातच उपलब्ध असलेले काही कोरडे मसाले। तर इथे मी 1 चमचा तिखट आणि रंग असलेली लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ थोडं बेतानेच घालायचं आणि तिखट आपल्या आवडीप्रमाणे। हे मसाले या फोडणीमध्ये आपण छान सुगंध येईपर्यंत परतून घेऊ। आता मी गॅस कमी केलेला आहे। हे मसाले सुद्धा आपले छान परतून झालेले आहेत। आता एक मस्त मोठ्या आकाराचा पिकलेला टोमॅटोची मी मिक्सरमध्ये बारीक प्युरी करून घेतलेली आहे। ती या मसाल्यामध्ये घालून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं आहे। अगदी याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। या फोडणीमध्ये टोमॅटोचा कच्चेपणाही थोडा दूर झालेला आहे, पण ही ग्रेव्ही एकजीव आणि एकसंध होण्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी घालणार आहोत। तर इथे मी एक छोटी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि या ग्रेव्हीला आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे। म्हणजे काय होईल, यातला टोमॅटो आणि इतर मसाले छान एकसंध होतील आणि मस्त मऊ शिजले जातील आणि तितकाच याचा फ्लेवर एन्हान्स होईल। आणि आता पाहू शकता या ग्रेव्हीला किती छान सुरेख रंग आलेला आहे, मस्त तरी सुटलेली आहे। चमच्याने हे मसाले थोडेसे आपण यामध्ये दाबून घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं अगदी थोडंसं हलकंसं आंबट असलेलं आपल्याला वाटीभर दही घालायचं आहे। अर्धी वाटी किंवा 1 वाटी चालणार आहे। आंबट थोडंसं असलं ना तर काय होतं, भेंडीचा चिकटपणाही थोडा कमी होतो आणि भेंडीच्या भाजीला या दह्यामुळे एकदम अप्रतिम अशी चव येते।
दहीसुद्धा या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालेलं आहे। आता पुन्हा एकदा फक्त 1 ते 1.5 मिनिटाची आपण याला वाफ देऊया। 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण जी भेंडी फ्राय करून ठेवली होती ती भेंडी या ग्रेव्हीमध्ये घालायची आहे। भेंडी आपली अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली आहे। आता थोडीशी जी कसर आहे या ग्रेव्हीमध्ये आपण ती पूर्ण करणार आहोत। या ग्रेव्हीमध्ये छान ही भेंडी मिक्स करून पुन्हा एकदा याला एक छान उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की अगदी शेवटी यामध्ये कुठलाही घरातला गरम मसाला जसं की किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला यामध्ये घालायचा आहे। एवढंच नव्हे तर तुम्ही मटन मसाला किंवा चिकन मसाला सुद्धा घालू शकता। अगदी शेवटी घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर फक्त 1 उकळ येऊन द्यायची आहे आणि आता गॅस करायचा आहे बंद आणि आपली ही चमचमीत ढाबा स्टाईल भेंडी किंवा दही भेंडी आपली तयार झालेली आहे। तर अशी ही आपली भेंडीची अनोखी आणि एकदम टेस्टी अशी भेंडी मसाला तयार झालेली आहे। गॅरंटी आहे की 2 चपात्या खाणारा माणूस 4 चपात्या या भाजीबरोबर नक्कीच जास्तच्या खाईल।